वर्धा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय। या गारपिटीचा सर्वाधिक फटका देवळी तालुक्याला बसलाय। तालुक्यातल्या 30 गावांमध्ये लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस झाला। या गारपिटीमुळे काढणीला आलेला हरभरा, तूर, गहू ही पिकं भुईसपाट झाली आहेत। पशुधनाचंही मोठं नुकसान झालंय। लिंबासारखी गार झालेली आहे आणि गार जबरदस्त झाली आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं। आम्ही करायचं कसं आता? आम्हाला असं वाटतं की आम्हाला आम्हाला 10-15 पोती गहू व्हायचे, आज आम्हाला 2 पोती नाही होऊ शकत, आम्ही सोंगू शकत नाही, काहीच नाही होऊ। कसं करायचं आम्ही, कसं जगायचं? आता आमची अपेक्षा ह्या गव्हावरच होती, जगण्याची न मरण्याची एकपरती। तर हे आता सरकारने याच्यावर लक्ष देऊन आमची काही थोडीबहुत मदत करावी बा सरकारने। तर इथल्या नुकसानीबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद दांडे। रागाडा या परिसरामध्ये आपण पाहू शकतो, या ठिकाणी संपूर्ण अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गहू जो पीक आहे, या गहू पिकाचा कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे संपूर्ण दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। संपूर्ण रागाडा या परिसरामध्ये संपूर्ण गहू पीक जो आहे तो पूर्णपणे झोपलेला आहे। जवळपास या परिसरात गव्हांचे जे शेतकरी आहेत, गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती। आपण पाहू शकतो हे संपूर्ण दृश्य G24 तासच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी आपण पाहू शकतो। संपूर्ण पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काळ सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लिंबूच्या आकाराची जी गारपीट आहे ती गारपीट या परिसरामध्ये झाली आणि त्यामुळे शेती पिकांसह तुरीच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मिलिंद दांडे, G24 तास, वर्धा।